तर कल्पना साधारण अशी आहे की या पुस्तकामध्ये जो लेख लिहिलाय तो अर्थातच थोडासा दीर्घ आहे, पण त्याचा एक काही भाग मी आता वाचून दाखवतो. हा एडिटेड आहे, तर त्यामुळे साधारण एक 10-12 मिनिटाचंच फक्त वाचन होईल. त्यामुळे या लेखाची जी मी सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये मी माझ्या 10वी पर्यंतचा जो काळ होता त्याबद्दल लिहिलंय. मुख्यत्वे हे की अर्थातच 10वी पर्यंत माझं मराठी माध्यमामध्ये शिक्षण झालं, पण घरामधली भाषा सुद्धा मराठी होती, वातावरणातली भाषा सुद्धा मराठी होती, अवांतर वाचन मराठीमध्ये होतं, सांस्कृतिक देवाणघेवाण मराठीमध्ये होतं, वगैरे वगैरे. त्यानंतर 50 ते 60 वयाच्या लोकांना सांगितल्यामुळे चष्मा. 11वी-12वी साठी मला वडिलांच्या मूळ गावी बेळगावला पाठवलं गेलं. इंग्रजीशी माझा पहिला थेट मुकाबला तिथे झाला. खरं म्हणून इंग्रजी शिकवण्याची सुरुवात 5वी पासून झाली होती, पण साहजिकच इंग्रजी ही बहुतेक करून मराठीतूनच शिकवलं जायचं. केवळ जन्मामुळे मिळालेल्या वर्गीय आणि वर्णीय लाभांमुळे, हे खूप महत्वाचं आहे, केवळ जन्मामुळे मिळालेल्या वर्गीय आणि वर्णीय लाभांमुळे कुटुंबात आणि निकटच्या परिसरात वावरताना इंग्रजी कानावर पडत असे आणि बऱ्याचशा प्रमाणात अंदाज लावता येईल इतकी कळतही असे. पण सलग 2-4 वाक्य इंग्रजीत बोलता येणं ही तेव्हा अशक्यप्राय गोष्ट होती. बेळगावात महाविद्यालयातलं माध्यम इंग्रजी, सगळे शिक्षक देखील पूर्ण वेळ इंग्रजीतच बोलत, अनेक मुलं मुली कानडी भाषिक. सोलापूरच्या वातावरणात मराठीचा सरसकट असलेला फायदा बेळगावात नव्हता. साहजिकच अनेक स्तरावर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या. मी बेळगावात ज्या काका काकूंकडे राहत होतो ते चांगलं इंग्रजी बोलायचे. त्यांनी माझ्या समस्येवर जालीम उपाय शोधला. घरी फक्त आणि फक्त इंग्रजीतच बोलायचं, बाकी कुठल्याही भाषेत बोललं तर उत्तरच मिळायचं नाही. अगदी जेवायच्या टेबलावर सुद्धा संपूर्ण इंग्रजी वाक्यात मागितल्याशिवाय पदार्थ माझ्यापर्यंत पोहोचायचा नाही. रोज इंग्रजी बातम्या ऐकणं, इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं, तेही मोठ्यांदा, हे व्यायामही जोडीला होतेच. 2 वर्षात अतिव प्रेमानं आणि कष्टानं त्या दोघांनी इंग्रजी माझ्या जिभेवर सरकवली. आता लक्षात येतं की प्रश्न भाषा येण्यापेक्षा भाषा बोलण्याची भीड चेपण्याचा होता, चुका करायला न लाजण्याचा होता. आणखी एक गोष्ट होती जी अतिशय महत्वाची होती. आयुष्याची अत्यंत महत्वाची अशी पहिली 16 वर्ष, ज्यांना मूलभूत जडणघडणीची वर्ष म्हणता येईल, अशी वर्ष घर, वातावरण, व्यवहार, शिक्षण, शिक्षणेतर वाचन आणि सांस्कृतिक अनुभव या सगळ्या बाबतीत एकाच भाषेभोवती गेली होती, मराठी. त्यामुळे विचार करणं, विचार मांडणं, ऐकून आणि वाचून दुसरे विचार समजून घेणं, एखाद्या भाषेच्या भोवती निर्माण झालेल्या संस्कृतीची समज येणं, या सगळ्या शक्ती त्या वयाला अपेक्षित आणि आवश्यक तितक्या सशक्त झाल्या होत्या. प्रश्न होता तो फक्त त्या शक्ती इंग्रजी नावाच्या एका नवीन वाहनावर आरोप करण्याचा. त्याच्यानंतर मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकायला गेलो दिल्लीला. तिथे माझी कामाची भाषा ही हिंदुस्थानी होती. मला येणारी ही होती जी मराठी हिंदी होती. त्यामुळे परत एकदा, ज्याला इंग्रजीमध्ये अनलर्निंग आणि रिलर्निंग असं म्हणतात, तसं मला परत एकदा हिंदुस्थानी भाषा शिकायला लागली. हिंदी आणि इंग्रजी जिभेवर स्थिरावायला आणि कालांतरानं जिभेवरून विचारात सरकायला मातृभाषेतल्या वर उल्लेख केलेल्या संचयाचा खूप फायदा झाला असं माझं मत आहे, अजूनही होतो आहे. या सगळ्या संदर्भात एक महत्वाची बाब नमूद करायला हवी. इंग्रजी हिंदीची सवय जसजशी होत गेली तसतसं या दोन्ही भाषांमधलं वाचनही वाढत गेलं. वाचणं, ऐकणं, पाहणं वाढलं तशी त्या भाषांच्या अनुषंगानं येणारी त्या भाषांभोवतालची सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक समजही वाढीला लागली. दृष्टिकोन बदलत गेले, विकसित होत गेले, एक्सपोजर वाढलं. एक्सपोजरला मला मराठी शब्द सापडला नाही, खूप प्रयत्न करू नये. आणि ह्याचा माझ्या एकूणच विचारांवर,
जगाविषयीच्या आकलनावर तर परिणाम झालाच, पण ओघानं मराठीमध्ये व्यक्त होण्यावर देखील खूप सकारात्मक परिणाम झाला असं माझं निरीक्षण आहे. एका अर्थी इतर भाषांमुळे माझं मातृभाषेतून व्यक्त होणेही सुधारतंय असं मला वाटतं. अभिनयाचा व्यवसाय करायला लागल्यापासून मुद्दाम न ठरवता देखील माझं काम मराठीपेक्षा हिंदी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये जास्त झालंय. अर्थातच माझी व्यवसायाची आणि व्यावसायिक परिसराची भाषा मुख्यत्वे इंग्रजी आणि हिंदीच आहे. इंग्रजीत सलग 2 वाक्य बोलू न शकणारा आणि यथातथाच हिंदी बोलणारा मी आता तासनतास त्या भाषांमध्ये बोलतो, मुलाखती आणि भाषणं देतो, लिहितोही. बोलता लिहिताना आता मी विचार देखील त्या भाषेतच करतो. परंतु ह्या सगळ्याला जे कच्चं भांडवल लागतं, म्हणजेच माझ्या कुवतीनुसार मिळवलेली विविध विषयांच्या आकलनाची क्षमता, विचार आणि पृथक्करण करण्याची क्षमता, संवाद साधण्याची क्षमता आणि ह्या सगळ्यातून येणारा आत्मविश्वास, हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. या सगळ्यातून येणारा आत्मविश्वास, हे सगळं भांडवल माझ्या गाठीशी जमा होण्याचं एक कारण कुटुंब, परिसर, शिक्षण, व्यवहार, सांस्कृतिक आकलन वगैरे सगळ्याची भाषा ही एकच होती. कुठल्याही व्यक्तीच्या विकासामध्ये इतर अनेक कारणं देखील अर्थातच असतात, परंतु माझ्या मते योग्य वयातलं भाषा सातत्य हे अत्यंतिक महत्वाच्या कारणांपैकी एक आहे. इंग्रजी ही एक भाषा आहे. गेली अनेक दशकं जागतिक स्तरावर व्यवसाय, समाज व्यवहार, शिक्षण इत्यादी गोष्टींसाठी एक अत्यंत महत्वाचं असं साधन बनली आहे. ह्या आणि इतर अनेक स्थानिक पैलूंसाठी देखील इंग्रजीचं महत्व वादात येत आहे. परंतु इंग्रजी केवळ एक भाषा आहे. इंग्रजी भाषा येण्यासाठी सगळेच विषय इंग्रजीतून शिकले पाहिजेत ह्या गैरसमजातून आपण इंग्रजी हे संपूर्ण शिक्षणाचंच माध्यम करून ठेवलंय. अभिजन वर्गाला आपसुकच मिळालेल्या सामाजिक भांडवलामुळे त्याला इंग्रजीवर लवकर पकड मिळवता आली आणि त्या जोरावर भौतिक भरभराट साधता आली आणि त्यामुळे अभिजानेतर समाजामध्येही शिक्षणाचं माध्यम म्हणून इंग्रजी लोकप्रिय झालं आहे आणि हे अत्यंत साहजिक आहे. आपल्याकडे जर्मन, फ्रेंच वगैरे भाषा शिकून त्या भाषा अस्खलित बोलत अत्यंत यशस्वी कारकीर्द केलेली कित्येक माणसं आहेत. ती माणसं सगळेच्या सगळे विषय त्या भाषांमधून थोडीच शिकली. ती माणसं फक्त एक भाषा शिकली. ह्या परकीय भाषा शिकवणाऱ्या ज्या मूळ संस्था आहेत, त्यांनी कुटुंब आणि परिसरात नसलेली भाषा कशी शिकवायची ह्याच्या यशस्वी शिक्षण पद्धती तयार केल्यात. मॅक्सवेल भवन, अलायन्स फ्रान्सिस वगैरे. ह्याच धर्तीवर संपूर्ण शिक्षणाचंच माध्यम इंग्रजी करण्याचा अट्टहास न करता आणि त्यावर भांडवली खर्च न करता इंग्रजी ही फक्त एक परकीय भाषा म्हणून कशी शिकवायची ह्यावर काम आणि खर्च करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. उदाहरणार्थ, परकीय भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यासाठीचे शास्त्रोक्त अभ्यासक्रम तयार करणं, प्रशिक्षण, पदव्या ह्यांची योजना करून तसे शिक्षक शिक्षिका तयार करणं, त्यांना सगळ्या शाळांमधून केवळ इंग्रजी भाषा शिकण्याच्याच कामासाठी नेमणं, असं धोरण आपण अंगीकारलं असतं तर आज तयार झालेली भयावह, अर्थात मानली तर परिस्थिती तयार झाली नसती असं मला वाटतं. याला शिक्षण संस्थांचे धोरणकर्ते आणि राजकारणी जबाबदार आहेतच, पण त्याहून जास्त पालक आणि समाज म्हणून आपण सगळे जबाबदार आहोत. लोकांना हवंय म्हणून जनमानसाच्या रेट्यासमोर धोरणकर्ते आणि राज्यकर्ते वेळोवेळी वाकले आहेत आणि मराठी माध्यमांच्या शाळांची हेळसांड झाली आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि ह्यामुळे दुहेरी नुकसान झालंय. मराठी कमकुवत आणि इंग्रजी कामचलाव अशी बहुतेकांची अवस्था झालेली आहे. टाळ्या झाल्याच पाहिजे तशी धमकी नाही आहे वारंवार मिळणारी, त्यामुळे नाही वाजवल्या तरी चालेल. सॉरी. या सगळ्यामुळे पुढच्या पिढ्यांना द्यायला आडातच फार कमी पाणी उरतं, शुष्कपणा वाढत जातो आणि कर्कशपणा येत जातो.
खरं तर मराठी इंग्रजी इतकाच किंबहुना जास्त स्फोटक असा शैक्षणिक आणि सामाजिक विषय आहे मराठी आणि मराठी हा. अमुकच प्रकारची मराठी शुद्ध का आणि मग इतर सगळ्या मराठी अशुद्ध काय? आदिवासींच्या भाषांचं स्थान काय? त्यांना तर इंग्रजी इतकीच प्रमाण मराठी ही परकी असते. त्यांचं काय करायचं? हे आणि ह्याच्याशी निगडीत अनेक सामाजिक आणि राजकीय विषय हा एक वेगळाच पेटार आहे. तो उघडण्याची जागा नसली तरी तो आहे हे नाकारणं किंवा त्याचं भान न ठेवणं हा मात्र अपराध आहे. संस्कृतीप्रमाणे भाषा ही प्रवाही असते. जुनं किंवा अभिजानांचं तेच फक्त सोनं हा आग्रह जितका संस्कृती आणि भाषेला मारक असतो, तितकाच ती भाषा बोलणाऱ्यांनी स्वतःच्या भाषेकडे केलेलं दुर्लक्ष, तिची हेळसांड आणि भाषेच्या तथाकथित शुद्ध रूपा व्यतिरिक्त इतर रूपांचा सातत्यानं केलेला अवमान हेही मारक असतं. भाषा लोकांची आणि लोकांसाठी असते. ती त्यांनी जपावी आणि जोपासावी लागते. त्यांनीच ती बळकट करत न्यावी लागते. कुणीतरी बहाल केलेला दर्जा गळ्यात घालून त्यानं फुशारून जाऊन तो दर्जा दिलेल्या व्यवस्थेबद्दल कृतकृत्य होऊन विरघळून जायला भाषा ही काही कोणी माणूस नाही. भाषेचं सरकारच्या दरबारात जे काही होतं त्यानं तिचं आणि लोकांचं थोडंफार भलं होतही असेल कदाचित, पण तिचं खरं भवितव्य ठरतं सरकारी कचेऱ्यांमध्ये. त्या कचेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या दीर्घकालीन धोरण निर्णयांमध्ये भाषेचं भलं बुरं दडलेलं असतं आणि त्याहूनही जास्त ते अवलंबून असतं तिला आपली मानणाऱ्यांना असलेल्या आपुलकीत, प्रामाणिकतेत आणि द्रष्टेपणात. मराठी जन जर फक्त दरबारी डंक्यांनी किंवा राजकीय कर्कशपणाने खुश झाले तर मग माय मराठी तरी काय करेल? नुसतीच MY माय मराठी होऊन आणखी कुंठत राहील इतकंच.